हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि चला आता आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। कारण बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार ब्लाउज डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही, त्याचबरोबर काहीतरी वेगळी युनिक सुद्धा बनवायची असते। सो आजची जी काही डिझाइन आहे यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। ॲक्च्युली कलर खूप सुंदर आहे, असा मस्त असा राणी कलर ब्रॉकेट टाईपचा ब्लाउज आहे। आणि शक्यतो अशा ब्लाउजचं खूप ट्रेंड चालू आहे, कारण का असे ब्लाउज कुठल्याही साडीवर इझिली मॅच होतात। सो यावर आज आपण खूप सुंदर वेगळ्या प्रकारची डिझाईन बनवणार आहोत। तर इथे बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट असं दोन्हीही आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी ते हे सहजच लक्षात यावे यासाठी। तर हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण शोल्डरचं निम्मा म्हणजे 7 आणि 4 इंच गळारुंदी, कारण हा बोटनेक ब्लाऊज आहे। आणि जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच मुंडा म्हणजे 7 मुंडा घेतला, एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याची शेप दिलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10ला मार्किंग करून घेतलेली आहे। आता इथे तुम्ही 2 इंच सुद्धा मार्जिन ॲड करू शकता। ठीक आहे, तर बघा आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे। तर वरच्या साईडला आपण इथून 3 इंचाला एक मार्किंग करून घेऊयात। त्यानंतर त्याच्या खाली 1 इंचाला अजून एक मार्किंग करून घेतलेली आहे। आणि लगेचच कंटिन्यू इथे सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आहे, तर ती मी इथे 11 इंचाची करून घेतलेली आहे। तुमचा जेवढा गळा असेल किंवा तुम्हाला मधला आकार किती डीप हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे। त्यानंतर 4 इंच गळारुंदीची मार्किंग सुद्धा आपल्याला इथे लगेचच करून घ्यायची आहे, म्हणजे आपली व्यवस्थित अशी गळ्याची मार्किंग व्हावी यासाठी। आणि आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे लाईन ड्रॉ करून ॲक्च्युली इथे बॉक्स काढून घ्यायचे आहेत, 2 बॉक्स, वरच्या गळ्याचा एक आणि खालच्या शेपचा एक। तर सगळ्यात आधी ह्या लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत। आणि आता यानंतर मग बघा हे बॉक्स झालेले आहेत दोन्ही पण। ठीक आहे, आता वरती गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने। आणि त्यानंतर खालचा जो काही शेप आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघा इथे कर आहेत अशा पद्धतीने, आधी फेंट मी ड्रॉ केलेले आहे आणि त्यानंतर आपण ते डार्क करून घेऊयात। बघा, तर हा गोलाकार शेप थोडासा खाली घेतला आणि त्यानंतर हे कर या पद्धतीने इथे काढून घेतलेले आहे। तर ही आपली फायनल गळ्याची मार्किंग झालेली आहे। आता हा जो काही गळा आहे तर मधला शेप जो आहे ना तर तो आपल्याला कॅनव्हास पेपर लावून इथे रेडी करायचा आहे, कारण की कानेकोपरे असले की कॅनव्हास पेपर लागतोच। त्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, डबल फोल्ड करून घेतला आणि कट करून घेतला, जेवढा पाहिजे नाही तेवढाच। आता तो बरोबर आपल्याला इथे मध्यभागी ठेवून घ्यायचा आहे। बघा, बरोबर बंद बाजू इकडच्या साईडला। आणि अशा पद्धतीने ठेवल्यानंतर बघा मग आपल्याला वरच्या साईडला फेंट मार्किंग दिसते, तर ती स्केच पेनच्या सहाय्याने फक्त आपल्याला जरा डार्क करून घ्यायची आहे। तर बघा मग मी अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेली आहे। आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर ती डार्क करून घ्यायची आहे इथे ह्या पद्धतीने। ठीक आहे, आता यानंतर सगळ्या साईडने थोडंसं 1 इंच तरी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आपल्याला हा कॅनव्हास पेपर इथे कट करून घ्यायचा आहे। तर बघा मग कॅनव्हास गळा हा कट झालेला आहे, इथून थोडासा मी गोलाकार शेप देते म्हणजे तो व्यवस्थित मॅच व्हावा यासाठी। ठीक आहे, तर अशा पद्धतीने कॅनव्हास पेपरवर आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे। आता आपण हा वरचा गळा इथे कट करून घेऊयात। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर लावून आपण इथे गळा रेडी करणार आहोत।
तर बघा मग इथे आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, जो आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आणि आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे. सेंटरला एक पिन लावायची आणि गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर फक्त एवढंच आहे की टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील या गोष्टीची आपल्याला इथे थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित एकसारखं आपण गळ्याच्या साईडला टीप मारली. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घेऊयात. या स्टेपमुळे काय होईल की वरचा गळा आणि खालचा कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल. आणि त्यानंतर जे काही कमरेच्या साईडला एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा होता तर तो आपण कट करून घेतला आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात. त्यानंतर इथे गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून आपण ज्यावेळेस हा बॅक पार्ट सरळ करू तर गळ्याच्या तिथे व्यवस्थित फोल्ड व्हावा यासाठी. तर बघा मग इथे हे सरळ करून घेऊयात. आणि आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला आपल्याला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली प्रॉपर असं फिनिशिंग सहित गळा रेडी व्हावा त्यासाठी. तर बघा किती प्रॉपर असा गळ्याचा आकार आलेला आहे आणि फिनिशिंगसुद्धा. लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की वरचा गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंगचा इथे रेडी झालेला आहे. कुठेही कमरपट्टी किंवा गळ्यापट्टी लावण्याची गरजसुद्धा नाही. आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं म्हणजे कटिंग करताना. त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा वगैरे येणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आता आपलं इथे हे जोडून झालं. त्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे मेन फॅब्रिक. बघा ठीक आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच मग इथे सगळ्यात आधी ह्या पद्धतीने ते जोडून घ्यायचं. आणि बघा आता सेंटरला मी एक मार्किंग करून घेते, म्हणजे ते कटिंग करून परफेक्ट मापाचा आपण बॅक पार्ट इथे रेडी केला. त्यानंतर सेंटरला मार्किंग करायची. आणि आता आपल्याला जो काही कॅनव्हास पेपर आहे त्यासाठी अस्तर लागतंय, तर आपण इथे जॉईंट देऊन घेत आहोत. तर बघा टीप मारल्यानंतर सरळ करून पुन्हा एक दाबटीप द्यायची, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. आता बघा त्यानंतर कटिंग केलेला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. जेवढी शक्य आहे तेवढं कडेने टीप मारायची आहे या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आता जेवढं काही एक्स्ट्राचं आपलं आहे ना अस्तर तर ते कट करून घ्यायचं आहे आणि कडेने किंचितसं फोल्डिंग पुरतं आपल्याला फक्त इथे ठेवायचं आहे. बाकीचं सगळंच कट करून घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर आता इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे. जे काही अस्तर आहे ना त्याला, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला फोल्ड करता येईल आणि आपला कॅनव्हासवर त्यामध्ये प्रॉपर असा पॅक व्हावा यासाठी. आणि फोल्ड करून आता कडेकडेने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना आपण जी काही मार्किंग केलेली आहे ना तर ती बरोबर बाहेरच राहिल्याची काळजी घ्यायची आहे. तर ती अस्तरमध्ये दाबली जायला नको, कारण की टीप मारताना आपल्याला पुन्हा ती दिसली पाहिजे ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास गळा ब्लाऊजला लावू त्यावेळेस. आता हे जोडून घेतल्यानंतर बघा किंचितसं थोडंसं ना आतल्या साईडने आपण हे एक्स्ट्राचं कट करून घेऊयात, जिथे आपला गळ्याचा शेप आहे ना मी म्हटल्याप्रमाणे तिथे. ठीक आहे. तर बघा मग अस्तर लावून आपला हा कॅनव्हास पेपर इथे रेडी झालेला आहे, म्हणजे कॅनव्हास गळा. आता याचं सुद्धा ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटरला एक मार्किंग करायची आहे आणि याचा सेंटर आणि बॅक पार्टचा सेंटर एकमेकाला इथे मॅच करायचा आहे. आणि सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडला आपला गळ्याचा शेप व्यवस्थित सरळ यावा, सेम यावा, कमी जास्त किंवा तिरका व्हायला नको यासाठी. तर बघा मध्यभागी टीप मारून झाल्यानंतर जी काही आपली गळ्याची मार्किंग आहे बरोबर त्यावरच आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आता अजून महत्त्वाचं म्हणजे सिंपल गळा असतं तर ठीक आहे, पण हा जरा शेपमध्ये आहे, म्हणजे कानेकोपरे व्यवस्थित येणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला जो काही शेप आपण इथे ड्रॉ केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप येईल याची काळजी घेत घेत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आता तुमची जर टीप चुकली तर तुमचा गळ्याचा आकारसुद्धा
चेंज होईल आणि चुकेल. सो त्यासाठी अतिशय व्यवस्थित बरोबर जी मार्किंग आहे स्केच पेनच्या सहाय्याने जी मार्किंग केलेली आहे त्यावरच टीप शक्यतो येईल याची आपल्याला काळजी घेत संपूर्ण ह्या शेपला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि बघा मी अतिशय सावकाश काळजीपूर्वक आता इथे टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. फायनली आता संपूर्ण शेपला आपल्या इथे टीप झालेली आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटा कट मारायचा आणि मधला जो काही कॅनव्हास पेपरचा अस्तर, बॅकपार्टचा अस्तर हे संपूर्ण जेवढं काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते सगळंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि किंचितसं 1/2 इंच एवढंच फक्त मार्जिन इथे आपल्याला ठेवायचं आहे. एकदम काटोकाट करायचं नाही. बघा मी तुम्हाला दिसत असेल मार्किंगच्या तिथे थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे. कानाकोपऱ्यापर्यंत व्यवस्थित कट करायचं आणि आता इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर त्याचा जो काही आकार आहे तर तो व्यवस्थित बाहेर यावा. आपला शेप आपल्याला जसा आपण ड्रॉ केलेला आहे तसाच यावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक इथे कट्स मारायचे आहे. कारण बऱ्याचदा गडबडीत काय होतं, कट्स मारताना आपला जो काही ब्लाऊज असतो तर त्याला कट जातात आणि त्यामुळे संपूर्ण आपला ब्लाऊज बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक. आणि बघा मग हे कानाकोपरे व्यवस्थित थोडे थोडे बाहेर काढत आपल्याला हा कॅनव्हास पेपर आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि फायनली आपण हे आतमध्ये फोल्ड केलेलं आहे. आता आपल्याला इथे वरती द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला कॅनव्हास पेपर आहे त्याचा अस्तर आहे तर हे वरती दिसणार नाही, जेणेकरून आपला गळ्याचा शेप चेंज व्हायला नको किंवा बिघडायला नको, फिनिशिंग बिघडायला नको. सो यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक इथे आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा मग एकदम व्यवस्थित थोडं थोडं पकडत मी इथे दाबटीप देत आहे. तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे. आणि असा गळ्याचा शेप जर का स्टिच करताना कट करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो बघा मग फायनली अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रॉपर असा फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देत आलेलो आहोत. आणि इथे बघा बघितल्यावरच तुमच्या लक्षात येईल की मधला शेप किती छान असा रेडीसुद्धा झालेला आहे. ठीक आहे. खूप छान असा ट्रेंडिंग लुकमध्ये हा शेप आहे. सो असा शेपची ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपल्याला लावायची आहे लेस. त्यासाठी मी गोल्डन धागा ओवून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात. तर मी गोल्डन सिंपल घेतली आहे, ती सुद्धा एकदम बारीक घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी हा जो काही वरचा गोलगळा आहे ना तर तिथे आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. तर बघा मग अतिशय काळजीपूर्वकच सावकाशपणेच आपल्याला खरं तर ही लेस लावायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की असा गळ्याचा आकार छान येतो पण लेस व्यवस्थित न लागल्या गेल्यामुळे गळ्याचा आकार बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी मग अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे लेस लावायची. आणि लेसला मी डबल टिप दिली. मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, वरती तरंगत सुद्धा नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर सेम तीच लेस मधल्या शेपला सुद्धा लावायची आहे. पण मधल्या शेपला लावताना अतिशय काळजीपूर्वक लावायची आहे आपल्याला. त्याचबरोबर जिथे कानेकोपरे आहेत तिथे व्यवस्थित फोल्ड करायचे आहे. मी म्हटल्याप्रमाणे असा शेप आपला खूप सुंदर आलेला आहे. पण जर तुम्ही लेस व्यवस्थित लावली नाही, जिथे ती फोल्ड करायची आहे कानाकोपऱ्यावर तिथे जर फोल्ड केली नाही तर गळ्याचा आकार पूर्ण बिघडेल. सो तसं होऊ नये त्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगते अतिशय सावकाश थोडं थोडं पकडत एकसारखं आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे. आणि कानाकोपऱ्याचा शेप होता त्यामुळे मी इथे बारीक लेस घेतलेली आहे. यापेक्षा सुद्धा बारीक लेस अवेलेबल असते, जर तुम्ही ती लावली तरीसुद्धा चालेल. पण अशी लेससुद्धा छान दिसते आणि या लेसचा सुद्धा ट्रेंड चालू आहे. यामध्ये जाड पण लेस असते आणि बारीक पण असते. तर मी ह्या शेपसाठी मला जरा बारीक लेस ओके वाटलेली आहे त्यामुळे मी ही लेस घेतली. तुम्हाला जर इथे रेडीमेड गोल्डन पाइपिंग लावायची असेल, मोती लेस लावायची असेल तर तसं सुद्धा तुम्ही लावू शकता. किंवा तुम्हाला काहीच लावायचं नसेल तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही. कारण की ब्लाऊज डिझाईनचा शेप इतका छान आहे की लेस न लावता सुद्धा ही डिझाईन खूप सुंदर दिसू शकते. सो तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तसं सुद्धा नक्कीच इथे ठेवू शकता. ठीक आहे. तर बघा मग अतिशय काळजीपूर्वक कानाकोपऱ्यावर एकदम व्यवस्थित मी फोल्ड करत करत फायनली ही लेस इथे लावून घेतलेली आहे. एक्स्ट्राची कट केली आणि शेवटी पुन्हा थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे तिथून लेस खराब व्हायला नको.
आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे डबल टिप, जेणेकरून आपण ही जी काही लेस लावलेली आहे तर ती व्यवस्थित पॅक लागली जाऊ, कुठे तरंगायला नको, व्यवस्थित फिनिशिंग यावी, यासाठी मग त्याला डबल टिप देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर पूर्णच आता आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात, जेणेकरून ती व्यवस्थित पॅक लागली जाईल. ठीक आहे. आणि खरं तर इथं बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेस लावलेली आहे. आणि लेसमुळे सुद्धा या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं छान लूक आलेला आहे. सो तुम्ही सुद्धा अशी काळजीपूर्वक लेस लावली की नक्कीच फिनिशिंग खूप सुंदर येईल. ठीक आहे. तर बघा फायनली लेस लावून झालेली आहे. त्यानंतर आता बॅक साईडला आपण इथे टक्स टाकून घेऊयात. तर त्यासाठी पुन्हा मी ब्लाऊजचा कलरचा इथे धागा ओवून घेतलेला आहे. आणि आता बोटनेकमध्ये काय होतं, टक्स टाकायला ना आपला मधला जो शेप असतो ना तो बऱ्यापैकी डीप असतो. त्यामुळे सेंटरपासून बघा मग मी इथे आता 5.5ला मार्किंग केली आणि उभा 4 इंचाच्या टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. आता ते प्रत्येक टक्स पॉईंट हा वेगवेगळा असू शकतो. तुमचा गळा किती डीप आहे त्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. आता जी मार्किंग केली तिथे त्यावर तिरका टक्स टाकायचा. टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची असते. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचा, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. त्याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब व्हायला नको यासाठी. ठीक आहे. तर बघा प्रॉपर असं छान फिनिशिंग सहित दोन्ही साईडला आपण इथे बॅकला टक्स टाकून घेतलेले आहे. सो फायनली अशा पद्धतीने खूप छान असा बोटनेकमध्ये लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आपली इथे कंप्लीट स्टिच झालेली आहे. इथे सेंटरला आपण छोटंसं एक छान लटकन लावलेलं आहे आणि खरं तर त्या लटकनमुळे आपल्या ह्या बॅकनेक डिझाईनला खूप सुंदर असं लूक आलेलं आहे. आणि आता सध्या बोटनेक ब्लाऊजचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि बऱ्याचदा आपल्याला बोटनेकमध्ये डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात, कारण बोटनेकमध्ये असा शेपसुद्धा खूप छान दिसतो. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. असंही मी अगदी सावकाश आणि खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच छान असं लूक येईल. तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी काय शिकवलेलं आहे. सो आज संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला हे अगदी सावकाशपणे आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.